मित्रांनो, आज आपण पाहिलं तर बाजारामध्ये शेतकऱ्यांची कांदा बियाणं हुडकण्यासाठी लगबग चालू आहे आणि त्यामुळं सर्वाधिक चांगली अशी व्हरायटी कुठली याची शोधाशोध चालू असताना आपण या ठिकाणी कांद्याच्या 5 टॉप व्हरायटीज या ठिकाणी दाखवणार आहोत। तर हे टॉप व्हरायटीज ज्या आहेत त्या जनरली शेतकरी जे पाहतात ते जास्त खप कोणाचा आहे यावरून पाहतात, परंतु आपण या ठिकाणी ज्या 5 व्हरायटी दाखवणार आहोत ह्या गुणधर्मानुसार दाखवणार आहोत। जे काही कांद्याचे चांगले गुणधर्म असणाऱ्या 5 व्हरायटी आहेत आणि त्यामध्ये टॉप कुठल्या 5 आहेत आणि कसे नंबर आहेत या हिशोबाने जर आपण या ठिकाणी पाहायला गेलं तर त्या ठिकाणी टॉप गुणधर्माची किंवा शेतकऱ्यांना आवश्यक किंवा हवे असलेले गुणधर्म असल्याने व्हरायटीमध्ये 1 नंबर जर आपण पाहिला तर ती ट्रोजेनिकच्या गोल्डन ग्लोब ही 1 नंबरची व्हरायटी आहे की याच्यामध्ये शेतकऱ्यांना पाहिजे ती गुणधर्म आढळून येतात। 2 नंबर जर पाहिलं तर आपण अक्षय सीडची सुपर फुरसुंगी ही व्हरायटी आहे, त्यामध्ये जी गुणधर्म आहेत त्या गुणधर्मानुसार आपण या ठिकाणी यांचं रँकिंग केलेलं आहे। 3री जर व्हरायटी आपण पाहिली तर ती कलश सीडचं KSP 30 ही व्हरायटी आहे। 4 नंबरला कलश सीडची प्रसिद्धी ही व्हरायटी आहे आणि 5 नंबरला पंचगंगा सीडची फुरसुंगी किंवा पुन्हा फुरसुंगी ही व्हरायटी आहे। ही जी गुणधर्म आहेत ते शेतकऱ्यांना आवश्यक असणाऱ्या गुणधर्मानुसार हे आपण रँकिंग या ठिकाणी केलेलं आहे। या ठिकाणी आपण गुणधर्मामध्ये ही जी व्हरायटी आहे हे ट्रोजेनिक सीडची जी काही गोल्डन ग्लोब आहे त्याला 1 नंबर याच्यासाठी देत आहोत की याच्यामध्ये रोगप्रतिकार क्षमता आणि पाण्याला रेजिस्ट करण्याची जी कॅपॅसिटी आहे ती चांगली आहे, रोगप्रतिकार क्षमता चांगली आहे आणि सर्वात महत्त्वाचं कांद्यामधली जी असणारी टिकवण क्षमता उगवण क्षमता या गुणामध्ये हा कांदा शेतकऱ्याच्या पसंतीस उतरलेला आहे। आपण 2 नंबर दिलेली जी व्हरायटी आहे ती सुपर फुरसुंगी ही याच्यासाठी की ह्याचा जो कलर आहे तो एकदम आकर्षक आणि टिकवण क्षमता आहे ती पण एकदम चांगली असल्यामुळं याला आपण 2 नंबर देत आहोत, कारण सर्वात महत्त्वाचं कलर आणि टिकवण क्षमता ही शेतकऱ्यासाठी महत्त्वाची राहते, त्यामुळं ही व्हरायटी ही 2 नंबर राहत आहे। 3 नंबरची जी व्हरायटी आहे ती शेतकऱ्यांसाठी कलश फुरसुंगी किंवा KSP 30 ह्या वाहनाची सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हा वाहन शेतकऱ्यांना पोसण्यासाठी म्हणजे उत्पादन क्षमता याची चांगली असल्यामुळे शेतकऱ्याच्या पसंतीस उतरलेला हा वाहन आहे आणि त्याला मागणी पण यावर्षी जर पाहिली तर त्या हिशोबाने चांगली आहे। कलश सीडची प्रसिद्धी ही पण एकदम पॉप्युलर व्हरायटी आहे, शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेली आहे, परंतु पोषण्याच्या बाबतीत जर शेतकऱ्यांना याबाबत थोडी शंका असल्यामुळं आपण याला KSP 30 च्या खाली रँकिंग देत आहोत, परंतु काही अडचण नाही, ही सुद्धा टिकवण क्षमता चांगली असलेली आणि रोगप्रतिकार क्षमता पण चांगली असलेली अशा प्रकारची व्हरायटी आहे। त्याचप्रमाणे पंचगंगा सीड्सचा जो काही पुन्हा फुरसुंगी आहे हा सुद्धा शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेला अशा प्रकारचा वाहन आहे किंवा लावण्यासाठी शेतकऱ्यांचं तसं जर पाहिलं तर सर्वाधिक कल असलेला अशा प्रकारचा वाहन आहे, परंतु जर आपण गुणधर्मामध्ये पाहिलं तर कलर आणि टिकवण क्षमतेमध्ये शेतकऱ्यांना याबाबत थोडीशी शंका असल्यामुळं सध्या नवीन वाहनाकडे शेतकऱ्यांचा कल आहे। आता आपण या ठिकाणी जर एकंदरीत सर्व व्हरायटींचे जर हे गुणधर्म पाहिले तर या ठिकाणी आपण आपल्यातर्फे या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी सर्व गुणधर्मांनी युक्त असलेल्या अशा ट्रोजेनिक सीडच्या गोल्डन ग्लोब या वाहनाची आपण शेतकऱ्यांसाठी शिफारस केलेली आहे, कारण गुणधर्मामध्ये हा वाहन आता तरी सर्वाधिक श्रेष्ठ आहे असं दिसत आहे।